बस थोडस आमचं खराब निघालंय. काय करू शकतो बरोबर का नाही. माझ्या पाचतो एवढा पोरांना पाचतावा खोट नाही सांगत. तिच्यातही नखरे करायला लागले. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता काय करू शकतो, शेवटी नशीब राहत होते. चला गवत घेऊन येतो मी. पोरांना मोटर चालू करायला आलो होतो, पण स्टार्टरला आवाज मारून राहिला. देते काय कोणे हा जाऊ दे मारते. मी नाही चढते वरती, पाहू आपण उद्या कस. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आता वाजले 10. काल रात्री इतका जोरात पाऊस झाला होता पोरांनो, मापने. गारांचा सुद्धा पाऊस होता. ठीक आहे, आपल्याला नाही काही नुकसान. आपल्याला ऊस आहे, काल खत टाकून दिलं होतं आपण आपल्या ऊसाला. आज पाऊस झाला जेणेकरून आपलं थोडंफार चांगलं झालं. पण मग बाकीच्या शेतकऱ्यांचं तो वाटोळं काय करू शकतो. आणि फायनली काल आमचा आला गॅस संपला. काल रात्री पाऊस आला. पाऊस म्हणजे हे तरी चांगलं झालं का पाऊस आला. हा, आमचा स्वयंपाक झाला, मग गॅस संपला. आणि जर त्या पावसाच्या यायच्या आज जर गॅस संपला असताना पण इतकी भडभड झाली असते आमच्या. तरी पण आज सकाळी बघू शकता पोरांनो, चूल पेटली. मी जवळ बसेल त्याच्यामुळे तुम्हाला दिसत नसेल. काय पॉइंट हो गॅस संपला. नशीबच लय खराब आहे. हा, पावसाचा वातावरणाचा टाइम, गॅस संपायचा टाइम. आता आम्हाला गॅस नाही भेटणार आहे. तुम्हाला मागच्या म्हटलं होतं मी किंवा भेट. आता त्याच्यावर स्वयंपाक कोण तूच करते ना. असलं मग दोन्ही टाइम त्याच्यावरच करायचं. कधी गॅस गॅस असलं मला कधी आठवत सुद्धा नाही का मम्मीनं चूल पेटवली. पण मग आता सध्या पुरती तीच परिस्थिती आमच्या ओढून आलेली आहे. ठीक आहे, आता काही करू शकत नाही. पुढचे 3 दिवस महाराष्ट्रामध्ये पाऊस सांगेल, ज्याचा फटका हा म्हणजे आम्हाला पण, म्हणजे नाशिक जिल्ह्याला म्हणा, आम्हाला म्हणा, म्हणजे सामान्य शेतकऱ्याला याचा फटका 100% बसणार आहे. असा गायांना काही दोन वासरे आहे ना, त्या चारीला बांधलेले. एक खुट्याला आहे. आपल्याला गाईनं पण मोठा स्कॅम करून टाकेल पोरांना आपल्या सोबत. पुढच्या 3 महिन्याची मेहनत आमच्या वायाला गेली आहे. परत 1-2 पासून चालू करावं लागणार आहे आम्हाला. ते सगळं सांगेल मी तुम्हाला नंतर. पाण्या पावसाचे आमचे आलेले हलवाना सध्या. बस थोडस आमचं खराब निघालंय. काय करू शकतो बरोबर का नाही. माझ्या पाचतो एवढा पोरांना पाचतावा खोट नाही सांगत. नाही सांगत तुम्हाला पोरांना डायरेक्ट पाचतो एवढा. काय करू शकतो बरोबर का नाही. आता परत एक पासून परत पुढं सांभाळावं लागेल आता ते. चला जाऊ दे मरते. जे राहतं शेवटी नशिबाचे खेळ राहते ते, त्याला आपण काहीच करू शकत नाही. आम्हाला बोलूच इच्छित नाही त्याच्यावर त्या गोष्टीवर. तुम्हाला सांगाल नंतर काय सीन आहे काय नाही तो. आपण आता थोड्या टायमानच भेटू. उद्या त्यांची स्वयंपाक आता वाजले 11. फायनली आमचा स्वयंपाक झालाय. माझं जेवण जस्ट झालं. आता मम्मी करू राहिली आणि चाललोय वासरा बांधायला. गागू राहील तिकडे संपलं ना चारा ती बाय. मी म्हणजे बांधू राहिलो आता. इकडे बांधतो ना. हा, तिकडे काहीच नाही, गागू राहिल्या त्या. अगं तिकडे काही खायलाच नाही. तिकडे बांधून करणार काय, त्याच्यापेक्षा कुत्याला राहतील त्या. चला मी घेऊन येतो त्या दोन्ही वाजता. आत्ता वाजले 4 आणि मी आलो होतो विहिरीवरती, कारण की मोटर चालू करायची आहे. घरी बहुतेक आपल्याला पण पाणी पण भरायचंय. त्यांनी आता जस्ट मी थोडंफार काही कॉफी फिरवले, जस्ट थोडंफार काहीतरी खाल्लं आणि डायरेक्ट वावर चालू. कारण की त्यांचं चाललं होतं पाण्याचं काऊर. कालपर्यंत पाऊस झाला होता. आज पण इथं नेमकी ना गट्टूने काढेल. आज पण पाऊस होऊ शकतो. त्याच्यामुळे पाण्याचं घरातल्या टाक्यांचं नियोजन करावं लागेल. चला फ्यूज काढतो मगच भेटतो आज तुम्हाला. पोरांना मोटर चालू करायला आलो होतो, पण स्टार्टरला आवाज मारून राहिला. जाऊ दे, मी आता घरी जातो. काही पण होऊ शकतं यार तिथं. मी जस्ट चालू केलं ना, लाईक बेकार आवाज मारून राहील. ते भेटू थोडा टाइम घरी जातो आणि ते काय ऍक्च्युअल सीन आहे पाहू आता घरी गेल्यावर. आत्ता वाजले 5 आणि मी विहिरीवरती गेलो होतो मोटर चालू करायला. तर लाईट नाही, म्हणजे लाईट मोटर चालू नाही झाली. नळी पसरवले पण पाणीच नाही आलं. स्टार्टर आहे ना, जास्त आवाज माहित होत, त्याच्यामुळे मी चालू नाही केलं. पण ठीक आहे, मोटर नाही आली. आज पण 100% पाऊस येणार आहे. कारण की पुढचे 3 तास असं म्हणजे मोबाईलमध्ये माझे मेसेज आला व पुढचे 3 तास महाराष्ट्राच्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये पाणी पडण्याची शक्यता आहे.
त्यात आपल्यावाल्या काल पण इतका जोरात गारांचा पाऊस झाला होता. गाया त्या सगळ्या बाहेरच होत्या आणि तेवढ्या गाड्यांमध्ये रात्रीचे 7 ते 8 वाजता आम्ही त्या मध्ये घेतल्या होत्या. विचार करा. आणि जेव्हा उघडा होतं तेव्हा त्यांना सुचलं नाही मध्ये घ्यायचं. जेव्हा गेला पाऊस म्हणजे पाऊस गारा चालू झाला मग तिन्ही मध्ये घेतले. ठीक आहे, काल बरं झालं. आणि हा जे मी म्हणतो मेन जो ते बोललो होतं ना ते घरी जाऊनच सांगतो. आता मी चाललोय सध्या वावरात. बहुतेक मम्मीनं ते थोडंफार गवत काढेल असेल ना ते मी आता घरी घेऊन येतो. आणि मम्मी घरी आली होती. तू काढेल ते वरच्या चारीच्या काढायला काढेल ना. हा ते उद्याकडे सांग. आणि ते टाकायचं होत ना ग बाळदा. हा का ग मग देऊ त्याला 2 तास लागणार आहे का. तू खालून देत असेल तर मी जाईल वर. इडत आहे ते मी घेऊन येईल जागेच. वासरे आणले तू त्या वासऱ्या होत्या ना त्या वासऱ्या दोन्ही पण घेऊन आले होते मगाशी. हा पाणी पाजू. आणि मी जे बनवत होतो ना बाळधन वरती टाकायचं तर त्या दिवशी रात्री काय विषय झाला की इथला ना कडप्पा उडून गेला. ढाबा जे आपण ढाबा म्हणून किंवा कडप्पा तो उडून गेला. त्या बाजूचं जर पाऊस आला ना ते पाणी सगळं घरामध्ये येतं. जेणेकरून आहे ना वल्ल होतं घरामध्ये थोडंसं ते ना बाळधन टाकायचं. पाऊस चढलो होतं चढल जर मी गेलो वरती तर जाऊ पण शकतो नाही तर नाही पण जाऊ शकतो. बहुतेक त्यांना पाणी पाजायचंय. आणि वावरात गवत काढली ना ती काय जवळजवळ 5 वाजेपर्यंत गायब होती. डायरेक्ट 6 वाजता घरी आहे तोवर काढलं होतं. तेवढं घेऊन येतो मी थोडंसं. हे काय एडिट आहे तो जाईल पण वरती. फायनली घास घेऊन आले होते. आजचं आमचं आलं नियोजन. आणि मी म्हणत होतो ना का ती आपलीवाली फायनली काल काल ना डॉक्टर आले होते. हा काल डॉक्टर आले होते. ही गाय चेक केली आम्ही. हा तर ती गाय नाही राहिली पूर्णपणे आमचीवाली. 2 ते 3 महिन्याची मेहनत फुकट वाया गेली आमच्यावाली. आता परत डॉक्टर आले का ती भरावं लागल परत. मग राहिली तर ती त्यासाठी आम्ही ना गोळ्या बिळ्या सगळं ऑलरेडी आणून ठेवले. संध्याकाळी ते पण द्यायचे तिला. आय होप यार राहील. जर नाही राहिली पोरांनो सगळ्यात जास्त दुःखद बातमी जर काय असेल ना गाय पाहणाऱ्यांना ती गाय नाही राहिल्यावर ती बरं खोट नाही सांगत. कारण की ना फुकट फाकट वैरण काढी वाया जाते. जर 3 महिने झाली होती 3 महिन्यानंतरून जर राहिली असती 3 महिन्यानंतरून तर उरलेले महिने म्हणजे कमी होता ना रे तेवढंच लवकर लवकर येऊन जाते ती. फायनली आपल्याला परत पहिल्यापासून सुरुवात करावं लागली. यांना हे दोन्हींचं काय होतं काय माहिती. ती एक गाय आणली तिच्यात असं झालं म्हणजे पहिली बार का. त्याच्यानंतर ही आली आता हिच्यातही नखरे करायला लागले. ठीक आहे नो प्रॉब्लेम. आता काय करू शकतो शेवटी नशीब राहत होते. चला गवत घेऊन येतो मी. देते काय कोणे हा जाऊ दे मरते. मी नाही चढते वरती पाहू आपण उद्या कसं ते वरती. तर या ब्लॉगला आपण इथंच एंड करू. इथं जर पाहिलं असेल तर लाईक करा. ना चॅनलवरती जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून टाका. भेटू आपण उद्याकडं. बाय.